पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे हालेलुया. माझ्या प्रिय फादर सिस्टरांनो, प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, हालेलुया. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सरिका सिस्टर एवढे जीव घालून जोर देऊन लोकांशी बोलत आहे म्हणून पहिल्यांदा ऐकली. प्रेज द लॉर्ड. एक ताली द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर जेव्हा तुमच्याकडे पाहिले, सिस्टरना कळालं की हे माझ्या रक्ताचा रक्त आहे आणि हे माझा मांसाचा मांस आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. हे कुठेतरी रक्त मांसाचा संबंध दिसल्यावर सिस्टर एवढे आत्म्याने भरून तुमच्याशी बोलली. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, असे कोणतरी जीव तोडून वर बोललं तर लक्ष द्या. तेव्हा कानाडोळे करायचं नाही. कोणतरी असे अंधकरण ओतून वर बोलले तेव्हा तुम्ही कानाडोळे केलं तर तुम्ही त्याच्याकडे कानाडोळे केल्यासारखा होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टरने सांगितलं पहाटे 3 वाजता सिस्टर स्वतः बंदरामध्ये होते, कष्ट करत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ते कष्ट म्हणजे काय आहे सिस्टरना काहीतरी अंदाज आहे. त्यानंतर कामाला पण जात होते. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये योसेफ नावाच्या एका व्यक्तीबद्दल बोललेला आहे. हालेलुया. योसेफच्या आयुष्यामध्ये योसेफला भयंकर त्रासातून जायला लागले. स्वतःच्या भावंडाकडून धोका खायला लागले. हालेलुया. स्वतःचा म्हणून समजत आहे अशा अनेक लोकांपासून जिथे कुठे जात आहे तिकडून योसेफ त्रासातून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवट परमेश्वराने त्या योसेफला पोतीफर नावाचा जो महाराजा आहे त्याच्या घरामध्ये मंत्री म्हणून ठेवले. खायला प्यायला सगळ्यांना व्यवस्था करण्याचं काम. हालेलुया. शेवट सगळे भाऊ बहिणीला त्या योसेफकडे जायच्या पाळी आली. तेव्हा योसेफनी देवाच्या नावाने एक सुंदर गोष्ट बोलले. त्यांनी बोललेली गोष्ट असे आहे. हालेलुया. हालेलुया. माझा तिरस्कार वर केला बरोबर आहे, तरी देवाची योजना निराळी होती. तुमच्या उपासमाराच्या त्रासाच्या दिवसामध्ये तुमच्यासाठी व्यवस्था करण्यासाठी देवाने मला आगाऊ या ठिकाणी पाठवून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आज सरिका सिस्टरांच्या द्वारे
जे कोणी सिस्टर इथे दिसत आहे आणि थोडे लोक तिकडे आता मध्यस्थी प्रार्थना करत बसलेला आहे, यांच्याद्वारे तुमच्या पैकी असलेल्या लोकांच्या द्वारे आज परमेश्वर हजारो आत्मीयांना आत्म्याचं भोजन देत आहे. म्हणून दोन्ही हात वर करत देवाला एकदा धन्यवाद द्या, टाळ्या वाजवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. Praise the Lord, हालेलुया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. जुया हात वर करू. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काल. हो आमेन. हालत बहिणीनो, मी थोडा सिरियसली तुम्हा प्रत्येकांच्या बरोबर बोलत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज सिस्टर जीव तोडून तुमच्याशी जे काही बोलले, खास पवित्र आत्म्याचा शब्द म्हणून आज तुम्ही स्वीकार करायला पाहिजे. तुमच्यामध्ये सिरियस विचार करणारा कोणतरी असेल तर आज रात्री तुम्हाला झोप लागायला नको. आज रात्री तुम्हाला झोप लागायला नको. सिस्टरने तुम्हाला जे काही बोलले त्या गोष्टीविषयी तुम्ही विचार करत बसा. हालेलुया, हालेलुया. तसे तुम्हाला माहिती आहे, आम्ही कोल्हापूर मधून आलो आहे. कोल्हापूर मध्ये, कोल्हापूर पासून एक 1780 किलोमीटर लांब एक गाव आहे. त्या गावामध्ये खूप गरीब परिस्थिती आहे. तिथे एक फादर बनायच्या अगोदर डीकन म्हणून त्या ठिकाणी पोहोचले. ते डीकन तिकडच्या लोकांच्या बरोबर वावरले. लोकांच्या बरोबर राहता कष्टवर करता फादरांनी त्या ठिकाणी लोकांच्या बरोबर शेतीवर केले. फादर स्वतः एक शेतकरी झाला. लोकांच्या बरोबर मिसळून काम वर करायला चालू केले. फादर स्वतः गावातील लोकांच्या बरोबर बसले आणि लोकांना विचारलं, आपलं गाव मागे का राहत आहे? दुसरे अनेक गाव पुढे पुढे गेलेला आहे, आपले गाव मागे का राहत आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, फादर तिकडच्या लोकांच्या बरोबर बसून अभ्यास केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. अनेक कारण दिसून आला. त्यामध्ये महत्वाचे एक कारण होता, गावातील लोक, पुरुष मंडळी दारू पित आहे म्हणून गावाचा प्रगती बंद झालेला आहे. या गोष्टीबद्दल मननचिंतन केला त्यांनी. पुरुष मंडळीत जास्त तिथे बसून विचारपूस केला. शेवट पुरुष मंडळीने सांगितलं, फादर, आम्ही ही चूक पदरी घेतो आणि आम्ही आता सुधारायचं काम करतो. समजा कोणतरी सुधारायचं तयारी दाखवलं नाही तर काय करावं लागणार? गावामध्ये एक ठराव झाले. गावातील लोकांनी एकत्र एक निर्णय घेतला की समजा कोणतरी चुकून दारू पिला गावातून, गावातील बाकी लोक
त्यानंतर त्या गावातील कोणी एक पुरुष दारू कधी पिलं नाही. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. त्या गावाचा प्रगती दिसल्यावर शेजारच्या गावातील लोक फादरांना भेटायला आले आणि शेजारच्या गावातील लोकांनी फादरांना घेऊन त्यांच्या गावामध्ये नेलं. हालेलुया. Hallelujah. तसे सुरुवातीला 13 गावामध्ये बदल झाले, त्यानंतर 18 गावामध्ये बदल झाले. पूर्ण गावाचा प्रगती व्हायला लागली, मुलांचा प्रगती व्हायला लागली. हालेलुया. हालेलुया. सगळ्या प्रकारच्या प्रगती त्या गावामध्ये दिसून यायला लागलं. अनेक वर्ष असे प्रगतीमध्ये पुढे पुढे गेले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आपल्या प्रगती बघवत नाही असे कोणतरी आहे. ते कोण आहे? स्वतःच्या प्रगतीकडे, स्वार्थाकडे लक्ष देणारे जे लोक आहेत त्यांना समाजाचा प्रगती पटत नाही. म्हणून समाजाचा प्रगती ज्यांना पटत नाही ते लोक काय करणार? समाजाला तुकडा करायला उभा राहणार. हालेलुया. Hallelujah. कारण पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव असो. हालेलुया. Hallelujah. माझ्या मागे ही प्रार्थना तुम्ही करा. सर्व समर्थ, सर्व समर्थ, प्रेमळ, प्रेमळ, जिवंत देवा, जिवंत देवा, तुला मी माझा जीवनाचा तारणारा म्हणून, प्रभू म्हणून स्वीकार करत आहे. माझा येशू, माझे जीवन तुझे दान आहे. तू मला दिलेले हे नाणं तुझ्याकडे अनेक पटीने वाढवून मी परत द्यायला पाहिजे. हे तुझी इच्छा आहे. येशू प्रभू, तू दिलेले हे जीवन स्वार्थासाठी, फुकटच्या कामासाठी, आई वडिलांना आदर न देता, वाढ वडिलांना आदर न देता, देवासाठी, देवाच्या कार्यासाठी, देवळासाठी वेळ न देता, मी वाया घालवलेल्या दिवसांबद्दल माझ्या साक्रमेंटातील येशू तुझ्याकडे माफी मागतो. मला जीवन पाहिजे, मला आनंदकालिक जीवन पाहिजे, मला माफी पाहिजे. जिवंत प्रभू. सावळाने एक प्रश्न विचारले, तू कोण आहेस? येशूने सावळाला उत्तर दिले, तू ज्याला चालत आहे तो येशू मीच आहे. माझा येशू, तुला मी भरपूर चाललो, मी तुला खूप दुखवलेला आहे, मला क्षमादान दे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हात जोडून येशूकडे बघा. काही दिवसांपूर्वी आम्हाला आश्रमामध्ये 83 फादर लोक एकत्र आले. ते 83 फादर लोक एकत्र आले. त्यातील अनेक फादर लोकांनी छोटी मोठी प्रार्थना वर केली, विनंती वर केल्या. हालेलुया. एक नवीन दीक्षा घेतलेले फादरांनी येऊन मला बोलले, फादर बेन्नी, मी येशूकडे 3 गोष्टी अमलाश्रममध्ये मागितलं. मी अमलाश्रमच्या कॉम्पाउंड मधून बाहेर पडायच्या अगोदर देवाने माझ्या त्या 3ही प्रश्नाला क्लिअर उत्तर दिला.
देवाचा गौरव करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू आपल्याला सांगत आहे, माझे कान तुमच्या विनवणीकडे उघड आहे. तुम्ही सगळे लोक तुम्हाला मनापासून जे काही येशूशी बोलायचं आहे, मागायचं आहे, येशूकडे मागा. आपल्या देवळासाठी, आपल्या चर्चसाठी, आपल्या समाजासाठी पण काहीतरी मागा. तुमच्या कुटुंबासाठी मागा, तुमच्या व्यक्ती जीवनासाठी मागा. तुमच्यामध्ये ज्या ज्या लोकांना देवासाठी कार्य करायची इच्छा आहे, देवासाठी कार्य करायची इच्छा, तुम्ही किती कमजोर असलं तरी तुम्ही येशूला सांगा, येशू माझी इच्छा आहे. येशू तुम्हाला मदत करणार. डोळे उघडू नका, हात जोडा. तुमच्यामध्ये खूप घाबरत आहे अशा अनेक लोकांचे घबराहट परमेश्वर आता दूर करून देत आहे. अलर्जीचा त्रास आहे म्हणून खास करून पायाला वगैरे जबरदस्त काज उठत आहे. अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा आता बरे करत आहे. धन्यवाद येशू. छाती भरून भरपूर दुःख आहे, छाती भरून भरपूर दुःख आहे. थोडीशी संधी झाली तर लगेच फुटून रडत आहे. अशा प्रकारे भयंकर दुःखाने भरलेले अनेक लोकांचे दुःख परमेश्वर आज दूर करून देत आहे. आभार तुला येशू. किडनीच्या आणि लेगवीच्या वर संबंधातील आजारपणा त्रास असलेली अनेक लोकांना पवित्र आत्म्याने आता बरेपणा दिलेला आहे. स्तुती तुला येशू. छातीच्या संबंधातील त्रास, फुफ्फुसाच्या आणि हृदयाच्या संबंधातील आजारपणा असलेली अनेक लोकांना देवाने आता सुटका दिली आहे. धन्यवाद येशू. घशाच्या संबंधातील त्रास असलेल्या लोकांना प्रभूने बरेपणा दिलेला आहे. अनेकांना प्रभू सांगत आहे, तू मागायच्या अगोदर तुझी गरज मी ओळखून आहे, मी तुझ्यासाठी मार्ग तयार केलेला आहे. आमेन. परदेशातील कामासाठी कष्ट करणारा तिघे तरुणांना प्रभूने ताबडतोब त्यांच्यासाठी दार उघडून देऊन आशीर्वाद दिलेला आहे. धन्यवाद येशू. मुलांच्या देणगीसाठी प्रार्थना करणारा 9 जोडप्यांना येशू बाळाच्या देणगीची व्यवस्था करून देत आहे. महिमा तुला येशू. त्यामध्ये जे वाई वरून नाव असलेल्या कोणतरी एका महिला आहे. हालेलुया, हालेलुया. 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 किडनीचा त्रास असलेल्या एका व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू दुसऱ्यांना क्षमा पटापट करा आणि तुझ्या किडनीच्या त्रासापासून तू मोकळा हो. सत्य बोलणे कठीण जात आहे म्हणून खोटेवर खोटे बोलणारा कोणतरी एक व्यक्ती इथे आहे. त्या व्यक्ती खोटापणाच्या बंधनामध्ये आहे. लवकरात लवकर एक चांगला कुंसार वर करून त्या खोटापणाच्या बंधनातून बाहेर पडायला पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत आहे. नरकाच्या संबंधातील भयानक बंधनामध्ये जीवन जगणारे अनेक लोक आहेत. त्यांना परमेश्वर सांगत आहे, सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार. आमेन. तुम्ही सत्याकडे या, प्रकाशाकडे या. आपण आपले विश्वास सगळे लोक दोन्ही हात वर करत आपले विश्वास कबूल करणार. त्यानंतर फादर लुईस आपल्याला साखरमंडातील येशूचा आशीर्वाद देणार आहेत. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती संभवला, माहेरी मायेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या मुलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर फिरण्यात आले, तो रडत होता, त्याला पुरण्यात आले, तो दुःखात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या
मृत्यू चोषुला भिडलेले चांगले ठेवले सुनाई पवित्र आत्मा पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा संतांचा परस्पर संबंध पापांची क्षमा दयाचे पुनरुत्थान आणि नंतरकाळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे आमेन. हालेलुया. हालेलुया. फादर आता येशूची आराधना करण्यासाठी धूप अर्पण करत आहे. येशूची आराधना करण्याचा जे धूप आहे त्या धूपाने फादर येशूची आराधना करून झाल्यावर हालेलुया या धूपाने तुम्हा प्रत्येकांना येशूच्या पावित्र्याचा आशीर्वाद परत देण्यात येईल. हालेलुया. 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 परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ हो. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ हो. आमेन. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ हो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकांना तुमच्या कुटुंबाला तुमच्या गावाला तुमच्या पॅरिशला वैयक्तिक तुमच्या जीवाला आशीर्वाद देवो. आमेन.